हॅलो फ्रेंड्स, तर आज बनवत आहोत एकदम सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी. अनेकदा आपण बनवत असतो. आज मी बनवलेली आहे लोखंडाच्या कढईमध्ये. चव एकदम छान अशी येते आणि झटपट होते कमीत कमी साहित्यामध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. भेंडीच्या भाजीसाठी भेंडी आधी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. त्यानंतर कापून घेतलेली आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे आणि 1 चमचा लसूण ठेचून घेतलेला आहे. चव छान येते. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा ठेचलेलं लसूण टाकलेलं आहे आणि लगेचच आपण हिरव्या मिरच्या देखील टाकून घेत आहोत. सगळं आता हे चांगलं तेलावर परतून घ्यायचं आहे. लसणाचा मस्त अशी फोडणी बसली की सुगंध देखील छान येतो आणि कलर चेंज होत आला की याच्यामध्ये 2 चिमूट हिंग टाकायचं आहे. लसूण आणि हिंगाचा फोडणीमध्ये मस्त असा सुगंध येत आहे. तर कलरही इथे चांगला चेंज झालेला आहे. चांगले परतले म्हणजे याची चव जी आहे ना भाजीमध्ये छान अशी उतरली जाते. तर इथे व्यवस्थित सगळं परतून झाल्याच्या नंतर आपण जी कापून घेतलेली भेंडी आहे ती ॲड करणार आहोत. आता ही भेंडी जी आहे ना तेलावर आपण 1 ते 1.5 मिनिट अशीच परतून घ्यायची आहे. त्याचबरोबर इथे आपण चवीपुरतं मीठ देखील लगेच टाकून घेणार आहोत. सगळं मिक्स करूया आणि चांगली अशी परतून घ्यायची आहे. अजिबात चिकट होत नाही आणि लोखंडाच्या कढईमध्ये केलेली कुठल्याही भाजीची चव जी आहे ना ती छानच लागते. एकदम मस्त सुटसुटीत अशी होते. दुसरं काही लिंबू किंवा काही टोमॅटो वगैरे टाकायची अजिबात गरज लागत नाही. एकदम सुटसुटीत अशी ही भेंडीची भाजी होते. आता इथेही चांगली अशी परतून घेतलेली आहे मी. तेलावरही परतली जाते आणि सगळी मीठ आणि लसणाची टेस्ट ही भेंडीला छान अशी मिक्स होते. व्यवस्थित असं मिक्स केल्याच्या नंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक चांगली अशी वाफ येतपर्यंत आपल्याला झाकण ठेवून ही शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवून शिजवली तरीही बिलकुल चिकट होत नाही, कारण आधी आपण तेलावर परतून घेतलेली आहे. आता इथे पाहू शकता चांगली अशी ही वाफ आलेली आहे. तर आता आपण झाकण काढूया आणि मिक्स करून घेऊया. इथे पाहू शकता भेंडीला आणि फार वेळ देखील शिजायला लागत नाही. इथे कुठेही याच्यामध्ये चिकटपणा बिलकुल जाणवत नाही. एकदम सुटसुटीत अशी ही झालेली दिसत आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट देखील टाकू शकता, पण इथं काही आपण दुसरं कसलाही वापर केलेला नाही. बरेच जण लिंबाचा रस वापरतात, टोमॅटो वापरतात, बट असं काही न टाकता फक्त ही व्यवस्थित आधी तेलावर जरी परतून घेतली तरी बाकीच्या कुठल्याही गोष्टी टाकायची गरज लागत नाही. एकदम सुटसुटीत अशी भेंडी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर मस्त अशी ही शिजलेली गरम गरम भेंडी चपातीबरोबर खायला तयार आहे. एकदम सुटसुटीत झालेली आहे, ते पाहू शकताय. आता हा भांड्याचा फरक म्हणायचा की काय माहीत नाही, पण लोखंडाच्या कढईमध्ये केलेली भाजी चवीला छानच लागते आणि गरम गरम चपातीबरोबर खायला एकदम मस्त लागते. त्याबरोबर टिफिनमध्ये देऊ शकता. लिमिटेड साहित्य आहे, पटकन होते. मुलं देखील आवडीने ही सुटसुटीत झालेली भेंडी नक्की खातील. घरी करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला न विसरता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटिकीच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.